नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। ही सत्य घटना आहे परभणी येथील। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात येथे राहणारी रंजना हिचं लग्न 2 वर्षापूर्वी एका तरुणाशी झालं होतं। तरुण नात्यातील होता, त्यामुळे त्याचे काम पाहून रंजनाच्या वडिलांनी त्याच्याशी तिचं लग्न लावून दिलं। रंजना ही शेतातील काम करण्यात खूप हुशार होती, त्यामुळे दोघेही पती पत्नी शेतात काम करत होते। सुरुवातीचे 6 महिने दोघांचा सुखी संसार सुरू होता, पण 6 महिन्यानंतर दोघांच्यात वाद व्हायला सुरुवात झाले। कारण तसेच होते, रंजनाचा पती रंजनाला पाहिजे तसे सुख देत नव्हता, कारण तो कामाने खूप थकून जायचा। त्यामुळे दिवसेंदिवस दोघांत भांडण वाढत चालले होते। पतीने सुख देण्याचा प्रयत्न केला, यातून रंजना ही गर्भवती झाली आणि तिला मुलगा देखील झाला। मात्र रंजनाची वासना शांत झाली नाही। कधी कामावरून तर कधी छोट्या छोट्या गोष्टीवरून पतीशी भांडू लागली। एवढं सगळं सहन केल्यापेक्षा मी माहेरी निघून जाते, अशा प्रकारे रंजनाने पतीला सांगितले। पण पतीने तिला समजावून सांगितले। रंजना हिने ऐकले नाही। ती मुलाला घेऊन माहेरी गेली। माहेरी गेल्यानंतर तिथे वेगळेच कारण सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला। शेवटी मुलगीही आहे, त्यामुळे त्यांनीही तिला ठेवून घेतले। आई वडिलांची माया ही मुलीविषयी वेगळीच असते, त्यांनीही काही जास्त विचारलं नाही। आता पतीकडे जायचं नाही असा विचार करून रंजना 2-3 महिन्यापासून माहेरीच राहत होती। घरातील सगळी कामे आटोपली की ती मोबाईल पाहत बसायची। मोबाईलवर रील्स, इंस्टाग्राम यावरती ती गुंतू लागली। रील्सवरती दिसणाऱ्या महिला व पुरुष बघून रंजना पतीविषयी भावना जागृत होऊ लागली, पण पतीकडे परत जायचे नाही हा निश्चय तिने केला होता। त्यामुळे रंजनाला वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील अगरवाडी गावातील संजय मुंडे हा तिच्या संपर्कात आला। इंस्टाग्रामवर संजय आणि रंजनाची ओळख झाली, त्यामुळे रंजना हिचे लग्न झालेले आहे असे तिने सांगितले नाही। त्यामुळे संजय हा रंजनाच्या प्रेमात पडू लागला। दोघांनीही एकमेकांना मॅसेज पाठवण्यास सुरुवात केली। ज्या तरुणाला रंजनाला आवश्यकता वाटत होती, तो तरुण रंजनाच्या आयुष्यात आला होता, परंतु रंजना हिचे लग्न झाले आहे हे ती विसरून गेली होती। घरातील सर्व शेतात गेले की शुभमबरोबर रंजना गप्पा मारू लागली। दोघांनी केवळ मोबाईलवर एकमेकांना पाहिले होते, त्यानुसार दोघांचे संभाषण सुरू झाले होते। दोघांची मैत्री वाढली आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले। संजयला आता रंजनाच्या शरीराचे आकर्षण व्हायला लागले होते। रंजना ही देखील तिच्या अंगाचं प्रदर्शन करून व्हिडिओ कॉलवर दाखवू लागली। रंजना हिने शुभमला भेटायचे ठरवले, पण संजयने एक अट टाकली की लॉजवर भेटायचे। आणि लॉजवर दोघांनी एकमेकांना पाहिल्यानंतर आश्चर्य वाटले। यावेळी मात्र रंजनाने तिच्या बाबतीत जे काही झाले होते ते सर्व संजयला सांगितले। त्यामुळे संजयने रंजनाला मी तुझ्याबरोबर लग्न करतो असे आश्वासन दिले। त्यानुसार रंजना देखील आनंदी झाली आणि पहिल्यांदा दोघांमध्ये शरीर संबंध झाले। पण रंजना ही अनुभवी असताना देखील संजयने आश्वासन दिले, त्यावरच तिने त्याच्याबरोबर संबंध केले। पण पुढे काय घडेल याचा विचारही केला नाही। त्यानंतर शुभम हा रंजनाबरोबर वारंवार लॉजवर जाऊन संबंध करू लागला। मात्र हे किती दिवस चालायचे, म्हणून रंजनाने संजयला लग्नाविषयी बोलायला सुरुवात केली। तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। तुझ्या पहिल्या पतीने जर अडथळा आणला तर माझे करिअर खराब होईल। आतापर्यंत जेवढे झाले तेवढे बाद झाले, असे म्हणून रंजनाला धोका दिला। आता मात्र रंजनाच्या पायाखालची जमीन सरकली, कारण आतापर्यंत संजय हा लग्न करतो म्हणाला, त्यामुळे त्याने संबंधही प्रस्थापित केले। मग आता काय करायचे म्हणून रंजनाने थेट गंगाखेड पोलीस ठाणे गाठले। त्या ठिकाणी संजय मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला। रंजनाने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला। पोलीस हे संजय याचा शोध घेत आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।